पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे। दररोज खुनाच्या मारहाणीच्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत। त्यातच पुण्यातल्या उत्तमनगर परिसरामध्ये चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला। या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर, वय वर्ष 22, राहणार मासेआळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता असे खून झालेल्याचे नाव असून या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अमित सुदाम गुजर, वय वर्ष 21, राहणार मासेआळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता याला अटक केली आहे। या प्रकरणी जयदेवच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। रविवारी दुपारी हा प्रकार घडला। याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी दुपारच्या सुमारास जयदीप त्याच्या घरी झोपलेला असताना त्यावेळी आरोपी अमित हा त्याच्या घरी आला। दादा, पोते उचलायला जायचं आहे, माझ्यासोबत चल असं म्हणत जयदीपला आपल्यासोबत घेऊन गेला। त्यानंतर काही वेळाने मोठमोठ्याने जयदीपच्या ओरडण्याचा आवाज आला। अमितने जयदीपच्या डोक्यात कोयत्याने वार केले होते। त्याच्या आवाजाने आई घराच्या बाहेर धावली। जयदीपला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गंभीर वार झाल्याने जयदीप याचा सोमवारी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झालं। या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपी अमित याला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली। चेष्टा मस्करीतून आरोपी अमित याने जयदीप याचा खून केल्याचं तपासात उघड झाला आहे। या प्रकरणी अधिक तपास उत्तमनगर पोलिसांकडून केला जात आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर ॲक्शन मोडवर येणे गरजेचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे।